नमस्कार, मी प्रशांत कदम. ज्या मोदी सरकारला विरोध नावाची गोष्ट अजिबात आवडत नाही आणि गेल्या दशकभरामध्ये ज्यांनी अनेक विरोधी आंदोलनं आत्तापर्यंत पूर्णपणे दडपून टाकलेली आहेत, त्या मोदी सरकारच्या विरोधात एक प्रखर आंदोलन कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उभं राहणार का, याच्याबद्दलची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होते. आणि अ, ज्यावेळी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली, तेव्हा ती अतिशय अ, विडंबनाच्या माध्यमातून झालेली होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांची एक कमेंट झाली आणि ते निमित्त ठरलं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीचा पाठिंबा या संपूर्ण चळवळीला मिळाला, त्याच्यानंतर भारतीय राजकारणामध्ये एक डिफायनिंग मूव्हमेंट 2029च्या निवडणुकीच्या आधी तयार होतीये का, याच्याबद्दलची बरीच चर्चा सुरू झालेली आहे. इतिहासातली जर आपण आंदोलनं बघितली, अगदी जेपींचं आंदोलन असेल, त्याच्यानंतर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि आता हे युवकांचं आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ एखादी सोशल मीडियावरती उभी राहिली आहे, तर त्याचं पुढं नेमकं काय होणार आहे, याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. स्वतः कॉकरोच जनता पार्टीला सुद्धा अनेक आरोपांच्या फैरीतून सामोरं जावं लागतंय. त्यांच्या फंडिंग बद्दलचे प्रश्न आहेत. त्यांच्या पाठीमागं नेमकी कुठली टीम आहे? त्यांचे फॉलोअर्स पाकिस्तानामधले आहेत का? इथपासून ते अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि या सगळ्याची उत्तरं आपण स्वतः अभिजित दिपके, जे कॉकरोच जनता पार्टीचे फाउंडर आहेत, महाराष्ट्राचे आहेत, कुठल्याही असंतोषाची ठिणगी इतिहासात जर आपण बघितलेली आहे, तर ती अनेकदा महाराष्ट्रामध्ये पडलेली आहे. महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे. याचा आपल्याला या निमित्तानं एक अभिमान तर आहेच. त्यामुळं या महत्वाच्या आंदोलनाच्या आधी आपण अभिजितशी संवाद साधणार आहोत. अभिजितजी, स्वागत आहे तुमचं. बाकीचे जे सगळे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल तर आपण बोलूच, पण या आंदोलनासाठी अमेरिका सोडून भारतात यायचा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहात, तर तो निर्णय घेताना नेमकं काय डोक्यामध्ये चालू होतं? कोण नेमकं आठवलं? म्हणजे शाहरुखचा स्वदेश चित्रपट आठवला, की इतिहासातलं कुठलं एखादं कॅरेक्टर आठवलं? त्यावेळची जी इमोशनल स्थिती होती, की आपल्याला आता भारतात जायचंय, ती काय होती नेमकी? सर, म्हणजे निर्णय तर सोपा नव्हता खरं सांगायचं तर. कारण की मी जेव्हा सगळं माझं इंडियातलं सोडून इथं आलो, तेव्हा हाच विचार करून आलो होतो, की आता बाहेर देशात चाललोय ते लोन काढून आलो होतो मी. बँकेतून एज्युकेशन लोन घेतलं होतं. मला 50% स्कॉलरशिप भेटली होती, पण 50% साठी मला लोनही काढावं लागलं होतं. कारण की बरं. अमेरिकेत शिक्षण खूप महाग आहे. हं. तर त्यासाठी निर्णय तर खूप कठीण होता आणि मागच्या काही कारण की 15 दिवसाआधीपर्यंत सर मी ते जॉब्सला अप्लाय करत होतो. माझं ग्रॅज्युएशन आताच झालं. तर मी ते ओके. जॉबसाठी अप्लाय करत होतो आणि माझं असं होतं, की एक जॉब भेटला तर आपल्या इथं थोडंफार पैसे कमवता येतील आणि लोनही लवकर फेडता येईल आणि उद्या आई-वडिलांनाही सांभाळता येईल. हं, तर हं. तशा परिस्थितीत मी होतो 15 दिवसाआधी. पण मागच्या 15 दिवसात जे काही झाले आणि एवढा मोठा रिस्पॉन्स जो भेटलाय, त्याच्यानंतर कुठं ना कुठं मी एका सिच्युएशनमध्ये अशा फसलो, की मला डिसाईड करायचं होतं, की मला इथं राहायचंय का मला इंडियाला वापस यायचंय? ओके. आणि त्यातच मग मी हे कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्ताने जे काही लोकं सोबत जुडले, हं. त्यांच्याशी रोज बोलू लागलो. मला खूप लोकांचे मेसेजेस येत आहे. म्हणजे रोजचे 150-200 लोकांसोबत मी ट्राय करतोय बोलायचं फोनवर असो, मेसेजेसवर असो, कारण की त्यांच्या खूप काही अपेक्षा आहे. तर बरोबर. त्यांच्याशी बोलून मला असं जाणवलं सर, की ते लोकं नुसते एक जोक म्हणून ह्या मूव्हमेंटला जुडले नाहीत. त्यांना माहिती आहे हे एक जोक म्हणून जरी सुरू झालं असेल, पण त्यांचं असं होतं, की आम्ही जुडलोय. पण आता आम्हाला याचं काहीतरी करायचं आहे. आम्हाला जमिनीवर ही ऑर्गनायझेशन पाहिजे कारण की आम्ही वैतागलोय सध्याच्या राजकारणाला. सत्ता पक्ष असो का विरोधी पक्ष असो, कोणीही आमच्या मुद्द्यांवर बोलायला तयार नाहीये. ओके. आणि आपण पाहिलं असेल मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात युवकांचे जे मुद्दे आहेत, त्यावर सहसा आपलं राजकारणाचं डिस्कोर्स नाहीच आहे सर. एक तर हं. हिंदू-मुस्लिमचं एक डिस्कोर्स आहे. मागच्या 10-12 वर्षापासून त्याच्यात कोणाचंच काही भलं होत नाहीये देशात. म्हणजे हं. जे होतंय ते नुकसानच होतंय. चांगलं असं काही घडणार नाही, तो असा एक विषय आहे. हं. आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटवर आपण काही बोलत नाहीये. एआय बद्दलवर आपलं काही धोरण नाहीये. इथं अमेरिकेत मी मागच्या इतक्या 2 वर्षापासून राहतोय. मी बघतो इथे एआयमध्ये देश कसा पुढे जाऊ शकतो. सेमीकंडक्टर कॅपॅसिटीमध्ये कसा पुढे जाऊ शकतो. क्लीन एनर्जीमध्ये कसा पुढे जाऊ शकतो. आणि आपल्या हं. इथं काय चालू आहे तेच हिंदू-मुसलमान, हिंदू-मुसलमान. आपण अजून मागे चाललोय. बरं. तर ह्या युवकांच्या अपेक्षा होत्या, की कमीत कमी आता या प्लॅटफॉर्म मुळे कमीत कमी राजकारणामध्ये जी काही लोकं आहेत सध्या, जे सत्ता पक्ष असो, विपक्ष असो, त्यांना आपल्या बरं. मुद्द्यांवर बोलावं लागेल आणि ते तोपर्यंत ओके. शक्य नाही होणार, जोपर्यंत आपण ही मूव्हमेंट जमिनीवर नाही नेणार. तर बरं. त्यांचा अशी खूप अपेक्षा होती आणि त्यांचे सजेशन्स होते, की "तू प्लीज इंडियाला ये." आणि ओके. आम्हाला जी एक होप दिसलेली आहे पण इतक्या तो जो एक वर्षांनंतर. निर्णय होता, की आपल्याला आता भारतामध्ये यायचंय, तर तो निर्णय घेताना नेमकं कोण आठवलं आणि घरच्यांशी काही बोलणं झालेलं होतं का?
तो किती अवघड निर्णय होता? घरच्यांना तर मी सांगितलंच नव्हतं. कारण की मला माहिती बरं. होतं मी घरच्यांना जर विचारलं तर घरचे नाहीच म्हणणार आहे. त्याच्यामुळे ओके. मी आधी पब्लिकली सांगितलं. कारण की हां. मग घरच्यांना मी सांगू शकतो, की आता मी पब्लिकली बोललोय, आता मी मागे सरकू नाही शकत. ओके, ओके, ओके. तर त्याच्यानंतर तर घरच्यांना खूपच त्रास झाला. माझी आई रडत होती, की "तू का असं करतोय? तू तिथे गेला, तुला माहिती आहे वापस आल्यावर तुला अटकही होऊ शकते, तरी तू का असं करतोय?" तर बरं. मी आईला एवढंच म्हणलं, की "आता हे फक्त माझ्या एकट्यापुरतं लिमिटेड नाहीये. ओके. तुझ्या." आई-वडील हिंगोलीमध्येच राहतात? नाही, नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये असतात सर. संभाजीनगर. ओके. हिंगोली माझं मूळ गाव. मूळ गाव हिंगोली. ओके, हां. ओके. बरं. आता काय म्हणजे 24 तास, 48 तास राहिलेले आहेत फक्त भारतामध्ये येण्यासाठी. सगळी पॅकिंग झालेली आहे का? आणि इथं उतरल्यानंतर आपल्याला जेलमध्ये टाकू शकतं मोदी सरकार, याची पूर्ण कल्पना आहे का? काय नेमकी मानसिकता आहे? याची पूर्ण कल्पना आहे सर. त्याच्यामुळे मी एक छोटीशी बॅग घेऊन येणार आहे. मी ज्या 3-4 बॅग मोठ्या घेऊन आलो होतो अमेरिकेला, त्या वापस आणत नाहीये. कारण की मला बरं. माहिती एवढ्या मोठ्या बॅग नेल्यावर मी कुठे ठेवणार त्या. ओके. त्यामुळे एक छोटीशी बॅग घेऊन मी इंडियाला येईल. जर अटक केली तर जेलमध्ये ती बॅग न्यायला सोपं पडेल मला. ओके. अ, अभिजित, जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं, की या सरकारला विरोध नावाची गोष्ट काही अजिबात आवडत नाही. शेतकरी आंदोलन असो, ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंचं आंदोलन असो, मणिपूरमधलं आंदोलन असो, अ, शाहीनबागचं आंदोलन असो, प्रत्येक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे आणि त्याच्यासाठी जे फंडे वापरलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा रोष तर दिसला, पण त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्टही कुठं म्हणजे सरकारला अस्वस्थ करेल अशा पद्धतीने दिसला नाही. तर अशा वेळी कॉकरोच जनता पार्टी नेमकं काय वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे? या सगळ्या आंदोलनांची बॅकग्राऊंड तुम्ही अर्थातच पाहिली असेल. सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळतंय हे तुम्हाला माहिती आहे. तर नेमकी तुमची विरोधाची स्टाईल जी आहे ती आता काय वेगळी असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? नाही सर, मला वाटतं याच्या आधी जे काही आंदोलन झाले होते ना, ते आपण जर बघायला गेले, तर ते समाजातल्या एका पर्टिक्युलर वर्गाचे आंदोलन झाले होते. त्यात काही वाईट नाहीये. म्हणजे मी हं, सपोर्टमध्ये होतो. मी स्वतः प्रत्येक जे तुम्ही प्रोटेस्ट बोलले, त्या प्रत्येक सपोर्टमध्ये मी दिल्लीला असताना मी स्वतः त्या प्रोटेस्टमध्ये गेलो होतो. तर हं. त्यात काही वाईट नाहीये. पण बरं. आता हे जे आंदोलन आहे सर, हे आंदोलन याच्यामुळं खास आहे कारण की इंडिया हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट यंगेस्ट पॉप्युलेशन. हं. आपल्या देशमध्ये आता सगळ्यात मेजॉरिटी ऑफ द पीपल आर व्हेरी यंग. आणि बरं. उद्या जाऊन हेच ठरवतील सरकार कोणाचं बनणार आहे. हं, तर हे फक्त एक छोट्या वर्गापुरतं लिमिटेड नाहीये. हं. दीज आर द मेजॉरिटी ऑफ द पीपल हू आर गोइंग टू डिसाईड हू विल रन द कंट्री टुमॉरो. त्यामुळं मला नाही वाटत की द गव्हर्नमेंट कॅन अफोर्ड टू इग्नोर धीस पीपल. हं, त्यांनी साहजिकच आहे सगळ्या आंदोलनांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, क्रश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर तर माझं खूप मोठा ऑब्जेक्शन आहे, की हं, आपला जो देश आहे, हं, तो देश आपला आंदोलनातूनच घडलेला आहे. हं. जर आपल्या इंडिपेंडन्सच्या आधी आंदोलन झालं नसतं, तर आजही आपण ब्रिटिशची कॉलनी असलो असतो. बरोबर. जर इमर्जन्सीच्या वेळेस आंदोलन झालं नसतं, तर आजही आपल्या देशात लोकतंत्र नसतं सर. हं. तो जो देश आंदोलनातून घडलेला आहे, ज्या देशात आंदोलनामुळं लोकशाही आजही जिवंत आहे, त्या देशात आपण आंदोलनाला असं बदनाम का केलं पाहिजे? ओके. बरं. पण म्हणजे आता गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आपण आजूबाजूला ऐकतोय, जो या सरकारच्या विरोधातला एक वर्ग आहे, जो मोदी विरोधी आहे, तो पण कुठेतरी डिव्हाईड झालेला आहे आणि त्यांना असं वाटतंय, की तुमचं जे आंदोलन आहे, की हे अ, केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उभं केलेलं आंदोलन आहे. अण्णा हजारांचं जे आंदोलन होतं, त्याचाच हा दुसरा पार्ट आहे. याचा अल्टिमेट बेनिफिट जो आहे, तो पुन्हा एकदा सरकारलाच होईल. कारण कुकरची जी शिट्टी असते, ती हं. एकदा म्हणजे बाहेर गेली, की मग पुन्हा व्यवस्थित काम होतं. तर त्या पद्धतीनं हे आंदोलन जे आहे किंवा हा जो डिसेंट आहे, तो मॅन्युफॅक्चर डिसेंट आहे, अशा पद्धतीचे जे आरोप होत आहेत, हं. त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? तर मला तर ह्या अशा आरोपांवर हसू येतं कारण की 15 दिवसाआधी मी तुम्हाला जसं सांगितलं मी जॉबसाठी अप्लाय करत होतो. तर बरं. मी फक्त एक सटायर म्हणून एक ट्वीट केलं त्याच्यानंतर हे सुरू झालं हं, आणि मलाही अपेक्षित नव्हतं की एवढा मोठा रिस्पॉन्स भेटेल. जर मला अपेक्षित असतं एवढा मोठा रिस्पॉन्स भेटेल, तर माझ्याकडं आधीपासूनच टीम तयार असली असती आणि याच्या हं. मागे जर आम आदमी पक्षाचा हात असला असता, तर माझ्यासोबत टीम असली असती. मला ओके. मागचे 10 दिवस लागले एक टीम बनवायला सर. बरं, तर यामागे कोणाचा हात असला असता, तर माझ्याकडे तर सगळं तयार सिस्टम असलं असतं ना. मला बरं. 10 दिवस लागले पूर्ण टीम क्रिएट करायला. मी 100-150 लोकांसोबत बोलून, स्वतः बोलून त्याच्यातले लोकं आयडेंटिफाय करून आज माझ्याकडे 25 ते 30 लोकांची एक ट्रस्टेबल टीम तयार झालेली आहे. त्यासाठी मला ओके. 10 दिवस घालवावे लागले सर. आणि ओके. काय ना, आपण दरवेळेस ना आंदोलनाला असं हे करतो, की देशात कोणतंही आंदोलन झालं, आपण कुठे ना कुठेतरी असं लिंक लावायला बघतो, याच्या मागे कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे. पण आपण जो मेन मुद्दा आहे तो विसरून जातो. बरं. आज स्थिती काय?
नीटचे 22 लाख स्टुडंट सर, त्यांच्यासोबत चुकीचं झालेलं पेपर लीकमुळे. सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट्स आहे. हम्म. 17 लाख स्टुडंट्स, ते पण त्यांच्यासोबत पण खूप चुकीचं झालंय, कारण की चुकीचे मार्क्स भेटलेले. त्याच्यानंतर सीयूईटीचे 16 लाख स्टुडंट्स आहे, त्यांच्यासोबत पण सेम प्रॉब्लेम झाले, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा नाही देता आल्या. त्याच्यानंतर एसएससी जीडीचे 40 लाख स्टुडंट आहे सर. हो. असे करून 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहे ज्यांना या सरकारच्या फेलियरमुळे त्रास झालेला आहे आणि त्यांचं फ्युचर धोक्यात आहे. बरं. तर ह्या आंदोलनावर जरी तुम्ही किती आरोप लावले, काही लावले, पण हा जो मेन मुद्दा आहे त्याच्यावर तुम्ही बोलायला का तयार नाहीये? नाही, लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते कदाचित यामुळे आहेत की दिल्लीमध्ये असताना 2020च्या आसपास तुम्ही हं, आम आदमी पक्षासोबत सोशल मीडिया कन्व्हेनर म्हणून काम केलेलं आहे. हं, आणि म्हणजे तुमचे या नेत्यांच्या सोबतचे फोटो वगैरे पण आहेत. हं, तुमच्या सोबत जे लोक जॉईन झालेले आहेत, हं, काल तुम्ही प्रवक्त्यांची यादी जाहीर केली, त्यांचं पण काही कनेक्शन असल्याचं लोक हं. सांगतायत. कदाचित त्यामुळं असेल. पण म्हणजे आता वय 30 वर्ष आहे. 2011ला ज्यावेळी अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालेलं होतं त्यावेळी कदाचित 15 वर्षांचा अभिजित आम्ही मी बघितला असेल. 11वी 12वी 10वी 11वीत असेल सर तेव्हा. बरं. तर तेव्हा त्या आंदोलनाबद्दलची तुझी मतं नेमकी काय आहेत आणि त्या आंदोलनानं देशाला काय दिलं असं वाटतं? सर मला असं वाटतं त्या आंदोलनात आज एका समाजातील इकोसिस्टमचा एक असा आरोप आहे की ते आंदोलन आरएसएसच्या बॅकिंगने उभा केलेलं होतं किंवा त्याच्या मागे आरएसएसचा हात होता. मला फक्त हेच विचारायचंय की ते आंदोलन देशभर झालं होतं सर. ओके. ती पण एक पब्लिक मुव्हमेंट होती आणि जेव्हा 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 देशात पब्लिक मुव्हमेंट होती हम्म. तेव्हा त्या मुव्हमेंटमध्ये सर प्रत्येक आयडिओलॉजीचे लोक येतात. बरं. कारण की करप्शन हा तेव्हाचा सगळ्यात मोठा मुद्दा होता, बरोबर? हम्म. तर करप्शनमुळे तेव्हाचे लोक जे होते ते का फक्त एकाच आयडिओलॉजीला त्याचा प्रॉब्लेम होता, का एक सामान्य माणसालाही होता? हम्म. आले असतील आरएसएसची लोक, मी त्याला नाही म्हणत नाहीये. हम्म. पण तो जो राग होता तेव्हा देशात, तो काय फक्त बरं. एका आयडिओलॉजी पुरता लिमिटेड होता का सामान्य माणसात होता? आणि जेव्हा जेव्हा आंदोलन होतात सरकार विरोधात, ते साहजिकच आहे त्याचा दुसरं कोणाला फायदा होईल. ते साहजिकच आहे. बरं. ते कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाहीये. आज जे आम्ही आंदोलन करतोय त्याचाही दुसरं कोणाला फायदा होईल. बरोबर. हम्म. हम्म. तर त्याचा तुम्ही असा अर्थ काढताल की मग आता उद्या जाऊन जर याचा फायदा काँग्रेसला झाला, तर याचा ओके. अर्थ असं तुम्ही काढू शकता की हे काँग्रेस चालवते? नाही. जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होती एका रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट, साहजिकच आहे जे लोक ऑपोझिशनमध्ये त्यांनाच फायदा होणार. बरं. आणि तेव्हाही तसंच झालेलं. ओके. म्हणजे हे खूपच कॉमन पॅटर्न असतं सर. म्हणजे तुम्ही जगात कुठलंही आंदोलन बघा, जेव्हा जेव्हा पब्लिक मुव्हमेंट होता त्याचा फायदा जेव्हा एका सत्ता पक्षाच्या विरोधात असतो, त्याचा फायदा दुसऱ्या पक्षांनाच होईल. ओके. आम आदमी पक्षासोबत तुमच्या कामाचा जो वारंवार उल्लेख होतो, तर काय स्वरूपाचं ते काम होतं? किती काळ तुम्ही आम आदमी पक्षासोबत होतात आणि या सगळ्या मुव्हमेंटला जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यानंतर तुमचं या नेत्यांशी काही बोलणं झालेलं आहे का या आंदोलनाच्या बद्दल? सर पहिली गोष्ट तर ही क्लिअर मी करतो की मी कुठंच लपवलेलं नाहीये की मी आम आदमी पक्षासोबत काम करत होतो. माझे जे जुने ट्विट आहे ते अजूनही माझ्या ट्विटरवर आहेत. मी काही बरोबर. राघव चड्डासारखी ट्विट डिलीट नाही केलेले. कारण की काय झालंय ना सर, ह्या अशाच गोष्टींमुळं आजचा जो युथ आहे ना तो वैतागलाय. कारण की कोणताच नेता खरं बोलायला तयार नाहीये. जे सत्य आहे ते समोर दाखवायला तयार नाहीये. आपले काही ना काही गोष्टी लपवून ठेवतो. त्यामुळं माझ्याकडे ऑप्शन होतं, मी ट्विट डिलीट करू शकलो असतो जेव्हा मला दिसलं की नाही यार हे खूप मोठं होतंय. पण मला असं वाटलं मी ट्विट जरी डिलीट केले तरी कुठे ना कुठे लोकांना माहितीच आहे. मी कशाला लपवू काही? बरं. 2020 ते 2023 पर्यंत मी आम आदमी पक्षासोबत काम केलेलं आहे. ती गोष्ट अत्यंत खरंही आहे. आणि मला ओके. त्यांचं जे शिक्षणावर काम होतं, हेल्थ केअरवर काम होतं ते आवडलेलं आहे. आणि त्यामुळे बरं. मला वाटलं मी कुठे ना कुठे कॉन्ट्रिब्यूट करावं. आणि त्यामुळे ओके. मी त्यांच्या सोशल मीडिया टीमचा भाग होतो. आणि तिथं मी एज्युकेशन आणि हेल्थ केअरवर जे पॉलिटिकल मेसेजिंग असतं त्याच्यावर काम केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळं मला कुठे ना कुठे तो एक्सपिरियन्स असल्यामुळं सर, मला कुठे ना कुठे ही मूव्हमेंट चालवता येते. कारण की मला तो थोडा एक पॉलिटिकल मेसेजिंगचा एक्सपिरियन्स भेटलेला आहे रिअल वर्ल्डमध्ये काम करताना. तर मी ओके. त्याला या दृष्टीने बघतो. बरं. पण म्हणजे एका विडंबनातून सगळी सुरुवात झालेली होती आणि जी वेबसाईट तुम्ही तयार केलेली होती, त्या वेबसाईटमधले जी पात्रतेचे निकष होते, ते पण खूप म्हणजे अगदी उपहासाचे होते. पण तरी देखील आता ही एक सीरियस मूव्हमेंट बनू पाहतेय. म्हणजे 23 मिलियन फॉलोअर्स एका पेजच्या पाठीमागे उभं राहणं ही आजकाल सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे भाजपचे जिथं 9 मिलियन आहेत, तिथं तुमचे 23 मिलियन फॉलोअर्स तुम्हाला या एका पेजला इतक्या कमी काळात मिळाले. तर नेमका तो कुठला पॉइंट होता की ज्यावेळी विडंबनातनं सुरू केलेली गोष्ट जी आहे ती तुम्हाला सिरियसली घ्यावी लागली? म्हणजे ती तुम्ही स्वतः घेतली की लोकांच्या दबावामुळे तुम्हाला वाटलं की आता आपल्याला हे सिरियसली घ्यायला पाहिजे? तो नेमका
काय पॉइंट? सर, ही गोष्ट अत्यंत खरी आहे, की मला लोकांच्या ज्या अपेक्षा होतात त्याच्यामुळं मला कुठं ना कुठं जाणीव झाली, की ही एक सीरियस मूव्हमेंट आहे. मी याला मजाकमध्ये अजून नाही घेतलं पाहिजे. कारण की काय झालं, जेव्हा मी ही सुरू केली वेबसाईट, तेव्हा सुरुवातीच्या 2 तासात आमच्या वेबसाईटवर 5,000 लोकांनी रजिस्टर केलं. तर मला असं बरं. वाटलं एवढा मोठा रिस्पॉन्स कसं काय येतो? 2 तासात 5,000 लोकं जुडली पण. आणि मी दुसऱ्या दिवशी पाहिलं तर एका दिवसात आमच्याकडे 50,000 पेक्षा जास्त लोकांनी ऑफिशियली रजिस्टर केलं ॲज अ मेंबर. बरं. मग मला पहिल्याच दिवशी जाणवलं, की इथं लोकं काहीतरी एक मेसेज द्यायला बघतायत. हा बरं. एवढ्या मोठ्या नंबर्समध्ये जर कोणी जॉइन करतंय, सो धिस इज अ बिग मेसेज इन इटसेल्फ, की लोकं इथं स्वतःला कन्सॉलिडेट करतायत कारण की त्यांना आता वैताग आलेला आहे, ज्या बाकीच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग पॉलिटिकल पार्टीज आहेत. तर मला ओके. 1-2 दिवस लागले हे समजायला. जसे-जसे नंबर वाढत गेले आमच्या Instagramवर असो किंवा वेबसाईटवर असो. जसेच ते नंबर वाढले आणि लाखांमध्ये गेले, तेव्हा मला कळलं, की आता हा एक व्यंग राहिलेला नाहीये, हा एक सटायर राहिलेला नाहीये. हा लोकांचा बरं. जेन्युइन राग आहे सिस्टमच्या विरोधात, जे देशात राजकारण चालू आहे त्याच्या विरोधात आणि ही यंग मुलं काहीतरी सांगायला बघतायत आणि आपण त्यांचं ऐकलंच पाहिजे. बरं. जंतर मंतरवरती जे पहिलं आंदोलन तुम्ही करताय, त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल की नाही याच्याबद्दलची काही धाकधूक मनात आहे का? आणि आता हे जे तुम्हाला जॉइन झालेले लोक आहेत, त्यापैकी किती लोक प्रत्यक्षात ग्राउंडवरती येतील असं वाटतंय? आणि सोबत परवानगीची जी प्रक्रिया आहे, तर ती सुरू झालेली आहे का? सरकार काय-काय करू शकतं? त्याच्याबद्दलचे ऑप्शन्स तुमच्या डोक्यात नेमके काय आहेत? तर सर, पहिला तर मी आपला पहिला प्रश्नाचं उत्तर देतो. मला आत्तापर्यंत कमीत कमी 200 ते 300 मुलांचे कॉल आलेले स्टुडंट्सचे बरं. आणि ह्या खूप लोकांना मी पर्सनली बोलले. ते म्हणले, "आम्ही येतोय आणि आमचे खूप सगळे मित्र पण येणार आहेत." बरं. आणि त्याच्यानंतर माझ्या दिल्लीमध्ये जेवढेही स्टुडंट युनियन आहे, त्यांच्याशी हं. बोलणं झालेलं आहे. ते म्हणलेले आहे, की तुम्ही ज्या दिवशी लँड होसाल, लँड झाल्यापासून आम्ही तुमच्या सोबत असू. तर ओके. स्टुडंट युनियन दिल्लीमध्ये किती स्ट्राँग आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हं, त्याच्या हं. व्यतिरिक्त मी Instagram जेव्हाही उघडतोय, हजारो कमेंट्स येतायत, की बरं. "तू ज्या दिवशी लँड होशील, त्या दिवशी आम्ही जमिनीवर असू. तू घाबरू नकोस. तुला अटक जरी झाली, आम्ही तयार आहे आज जायला तुझ्यासोबत." ओके. बरं. आणि कालच आम्ही वेबसाईटवर एक फॉर्म टाकलेला, की हं. जे लोकं येणार आहेत, त्यांनी आपली अटेंडन्स कन्फर्म करावं. तर बरं. सर 5,000 लोकांनी कन्फर्म केलेलं आहे. बरं. हा माझ्याकडे खूपच ऑफिशियल आकडा गोष्ट आहे. आहे. हं, हं, हं. आणि 10,000 लोकं अशी आहेत जे बोलले, की आम्हाला यायचं होतं, पण आम्ही दिल्लीमध्ये नाहीये आणि इतक्या लवकर आम्हाला यायला जमणार नाही. तर आम्ही सपोर्ट करतोय. पण आम्हाला पाहिजे, की याच्यानंतर दिल्लीच्या व्यतिरिक्त पण हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे. ओके. तर म्हणजे 5,000 लोकांनी तर कन्फर्म केलेलं आहे वेबसाईटवरच फक्त, की ते येणार आहेत. बरं. नाही, दुसरा प्रश्न याच्यातला, की हं, सरकार काय करू शकतं? म्हणजे तुम्हाला एकतर परवानगी नाकारू शकतं, हं, जंतर-मंतरवरती होणाऱ्या आत्तापर्यंतच्या काही आंदोलनांच्या बाबतीत सरकारनं हे केलेलं आहे. हं. तर ते जर सरकारनं केलं, तर प्लॅन बी काय असणार आहे? आणि जेलमध्ये कधीपर्यंत राहण्याची तयारी? सर, मला असं वाटतं, की परमिशन नाकारण्याचं काही कारण नाहीये. कारण की प्रोटेस्ट करणं, आंदोलन करणं हा आपला एक संवैधानिक अधिकार आहे. तो बरं. भारताच्या संविधानाने आपल्याला भेटलेला आहे. तर आम्ही तो हं. कॉन्स्टिट्यूशन फॉलो करतोय. मी तर सारखं-सारखं वारंवार म्हणतोय, की आम्ही पीसफुल आणि डेमोक्रॅटिक प्रोटेस्ट करू. आम्ही कुठेही काहीही बियॉन्ड द काय म्हणतो आपण त्याला, की नियमांच्या बाहेर जाऊन काही करणार नाहीये. हे तर मी प्रत्येक बरं. जागी बोलतोय आणि आमचे जेवढे सपोर्टर्स आहेत तेही तेच बोलतायत. हं. तर मला नाही वाटत, की परमिशन नाकारण्याचं काही कारण असू शकतं आणि मी स्वतः दिल्ली पोलिस स्टेशनला जाऊन परमिशन घेणार आहे. ॲज अ लॉ अबायडिंग सिटिझन आय वॉन्ट टू फॉलो द ड्यू प्रोसेस. ओके. एक प्रश्न सातत्यानं हां. विचारला जातोय, की फंडिंग नेमकं कोणाचं आहे? कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पण त्याच्याबद्दलचं एक उत्तर तर आलंच. पण तरी सुद्धा हा एक मुद्दा, की अशा पद्धतीचं आंदोलन उभं करताना तुमच्या पाठीमागे कोण आहे? मग तुम्ही अमेरिकेतनं आहात, तर पुन्हा एकदा इकडचा जो आवडता शब्द आहे, जॉर्ज सोरॉस तुमच्या बस. पाठीशी आहेत का? पाकिस्तानातनं फॉलोअर्स आलेले आहेत का? काय नेमकं आहे? अरे, माझ्या पाठीशी जर जॉर्ज सोरोस असले असते ना, मी त्यांना म्हणलं असतं, "बाबा माझं एज्युकेशन लोन क्लिअर करून द्या आधी." तर सर, फंडिंग कशासाठी लागलं? म्हणजे इंटरनेटवर सगळं सुरू झालेलं आहे. हं, कोणीही कुठेही बसून इंटरनेटवर एक पेज बनवू शकतं आणि सुरू करू शकतं. म्हणजे हं. त्याच्या व्यतिरिक्त काय लागतं? तुम्हाला फक्त वायफाय लागतं. ते वायफाय तर इथं अमेरिकेमध्ये प्रत्येक जागी तुम्हाला भेटतं. ओके. तर याच्यात फंडिंगचा प्रश्न आलाच कुठून? कारण की आम्ही काय म्हणजे आम्ही काय एखाद्या पॉलिटिकल रॅलीसारखी काही मोठे-मोठे पंडाल लावतोय, खुर्च्या लावतोय. काय करतो? आम्ही काय करतो काय? जिथं आम्हाला पैसा लागू शकतो. हं, तसं हं, आम्ही हं. काहीच करत नाही. आम्ही जंतर मंतरवर लोकांना बोलवतोय. तर आमचा ना बरं. तिथं काही टेंट असणार आहे, ना खुर्च्या असणार आहे. आम्ही फक्त लोकांना एका जागी बोलवतोय. तिथं लोकं स्वतः त्यांना जे प्यायचं पाणी असेल ते बॉटल घेऊन येतील, खायचं काय असेल तर स्नॅक्स घेऊन येतील. हं, फंडिंग कशासाठी लागतीये सर? फंडिंग हं. तुम्हाला तेव्हा लागते जेव्हा तुम्हाला काही खूपच तामझाम करायचा असतो, जसं आपण बघतो ह्या बाकी पार्ट्या करतात. आम्ही तसं काहीच करत नाहीये.
अ, दुसरी गोष्ट म्हणजे आता या संपूर्ण तुमच्या अभियानाच्या नावामध्ये पार्टी हा शब्द आहे, पण हं, ऑफिशियली अजून पार्टी अधिकृतपणे तुम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत का? किंवा भविष्यामध्ये हं. या चळवळीचं राजकीय पक्षामध्येच रूपांतर होऊ शकतं का? राजकारणातल्या प्रवेशाबद्दलची तुमची मतं नेमकी काय आहेत? सर मला वाटतं खूप लवकर होऊन जाईल आता काही बोलायला त्यावर, कारण की 15च दिवस झालेले आहे आम्हाला हे सुरू करून आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे काही प्लॅन नव्हतं. आम्ही काही एका इंटेन्शननी सुरू केलं नव्हतं. हे ॲक्सिडेंटली झालेलं आहे. मलाही अपेक्षा नव्हती एवढा मोठा प्रतिसाद भेटेल. पण आता भेटला जे आम्हाला प्रतिसाद, तर आम्ही सगळ्यात आधी जे करतोय ते आम्ही या लोकांशी इंटरॅक्ट करतोय. म्हणजे 11 लाखापेक्षा जास्त लोकांनी आमच्या वेबसाईटवर ॲज अ मेंबर रजिस्टर केलेलं आहे. तर आम्ही आधी ते 11 लाख लोकांना विचारतोय, की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहे? आणि तुमच्या अपेक्षा काय? जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार, तोपर्यंत आम्ही कुठलाही डिसिजन घेणार नाहीये. कारण की मला असं काहीच नाही करायचं, की आम्ही एखादा घाई गडबडीत डिसिजन घेऊ आणि त्याच्यामुळे ही मूव्हमेंट कुठे डिरेल होईल. त्यापेक्षा वी विल बी व्हेरी केअरफुल. आम्ही वन स्टेप ॲट अ टाईम घेऊ आणि आम्ही हळू करत पूर्ण सावधानीने आमचे निर्णय पुढे जाऊन घेऊ. पण जे आपले मेनस्ट्रीम पॉलिटिक्समधले राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यापैकी काही लोकांनी तुम्हाला समर्थन दिलेलं आहे का? म्हणजे सोशल मीडियावरती मी काही वक्तव्य बघितली, तर त्याच्यामध्ये अखिलेश यादव तुमच्याबद्दल बोलताना दिसले मला. महुआ मोहित्रा जे तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत, त्या पण बोलतायत. तर राजकीय पक्षांकडनं काय रिस्पॉन्स येतो आणि कुठले राजकीय पक्ष सोबत आहेत? सर म्हणजे ज्यांनी ऑफिशियली ट्वीट करून ओपनली आम्हाला सपोर्ट दिलेला, तर वी वेलकम दॅट सपोर्ट. कारण की हे काही कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीचं नाही, हे युवकांचे मुद्दे आहे आणि हा युवकांचं आंदोलन आहे. तर ज्या पक्षांना वाटतंय की युवकांच्या मुद्द्यांना समर्थन दिलं पाहिजे, दे आर ऑल वेलकम टू जॉइन. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, की ह्या मूव्हमेंटला युवकांचंच राहू द्यायचं आहे आम्हाला. आम्ही कुठेही याला पॉलिटिकल अफिलिएशन असोसिएट करणार नाही. ओके. ज्या मागणीसाठी तुम्ही आंदोलन करताय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. पण मोदी सरकारची जी कार्यशैली आहे त्याच्यानुसार आजवर कधीही कुठल्या मंत्र्याचा राजीनामा हा त्याच्या खात्यातल्या गोंधळामुळं, आरोपामुळं घेतला गेलेला नाहीये. एकमेव उदाहरण जे होतं एम.जे. अकबर यांचं ते मी टूच्या मूव्हमेंटमध्ये हं, तेव्हा त्यांचा राजीनामा झाला आणि त्यातही पुन्हा ते अल्पसंख्याक मंत्री होते हा एक वेगळाच भाग आहे. हं, पण आपण बघितलेलं आहे, की शेतकरी आंदोलनामध्ये कृषी मंत्र्यांचा राजीनामा नाही हं, झाला. अर्थव्यवस्थेची एवढी हालत असताना अर्थमंत्र्यांच्या बद्दल कधी प्रश्न विचारले जात हं. नाहीत. सोबत इतकं मोठं एप्स्टीन फाईल्सचं प्रकरण ज्याच्याबद्दल इतकी कागदपत्र समोर आली. हरदीप पुरी यांचा राजीनामा झालेला नाहीये. राजीनामा घ्यायचाच नाही अशा आविर्भावात जे सरकार असतं, त्यांना तुम्ही राजीनामा घ्यायला भाग कसे पाडणार आहात? आणि का तो राजीनामा आता या टप्प्यावरती आवश्यक आहे शिक्षण मंत्र्यांचा? कारण की सर मला असं वाटतं की राजीनामा घ्यायलाच पाहिजे. कारण की ह्या लोकांना म्हणजे यांची एक जी मेंटॅलिटी आहे, की काही झालं तरी आम्ही राजीनामा देणार नाही. त्यामुळे आपल्या देशाची ही अवस्था झालेली आहे. आज हं, तुम्ही बघताय की देशाची अर्थव्यवस्था काय आहे. यांनी कितीही 4 ट्रिलियन, 5 ट्रिलियन जरी म्हणले, पण लोकांना खायला पैसे नाहीयेत. हं, महागाई इतकी वाढलेली आहे. इकॉनॉमी किती तुमची जीडीपी किती वाढू द्या, पण पर कॅपिटा इन्कम काय? पर कॅपिटा इन्कम तुमची सगळ्यात कमी आहे पूर्ण जगात. म्हणजे भारत जर बघायला गेलं जेवढेही मोठे-मोठे देश आहेत त्यांच्यासमोर कुठेच नाहीये पर कॅपिटा इन्कममध्ये. हं. आणि जर बाकी गोष्टी पाहिल्या, तुमचे पुलं कोसळतायत, त्याच्यामध्ये लोकं मरतायत. रस्ते तुमचे सगळे खराब आहेत. त्याच्यामुळेही लोकं मरतायत. आपल्या देशात पब्लिक हॉस्पिटल चांगले नाहीये. त्याच्यामुळे किती लोकं रोज मरत असतील. तर याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. त्यामुळे ही सिच्युएशन अजून खराब होत चालली आहे देशाची. आणि नीटचंच उदाहरण द्यायचं तर सर 5 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. पेपर लीकमुळं. त्याच्यावर ओके. सरकारने ॲक्शन का घेतलेलं आहे? काही अधिकाऱ्यांचं ट्रान्सफर केलंय सर. सस्पेन्शन पण नाही, फक्त ट्रान्सफर. हं. काय म्हणजे आता जर राजीनामा नाही आला तर आपण असंच, याचा अर्थ असं झाला ना, की आपल्या देशात जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची काही किंमतच राहिलेली नाहीये. हं. म्हणजे मला तर तुमच्या माध्यमातून जे काही पेरेंट्स आहेत त्यांनाही विचारायचं आहे. जर तुमच्या मुलांची किंमत फक्त एका अधिकाऱ्याचं ट्रान्सफर असू शकतं, तर काय तुम्हाला असं सिस्टम पाहिजे? हं. तर कुठं ना कुठं कोणीतरी नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कारण की वी कॅनॉट टेक पीपल्स लाईफ फॉर ग्रँटेड. हे आपले देशाचे नागरिक आहे. हे मुलं उद्या जाऊन डॉक्टर झाले असते. यांनी दुसऱ्या हं. लोकांचे जीव वाचवले असते. पण त्यांना बरोबर. स्वतःचा जीव द्यावा लागला या सिस्टमच्या फेल्युअरमुळे. तर याची जबाबदारी कोणाला ना कोणाला तरी घ्यावंच लागेल ना. हं. अ, आता या देशाचं राजकारण गेल्या काही वर्षातलं जर आपण बघितलं, तर आक्रमक हिंदुत्वापुढं हे सगळे बाकीचे प्रश्न जणू गौण आहेत. अशा पद्धतीची एक मांडणी म्हणजे सरकारनं करून ठेवलेली आहे आणि लोकांना पण, की हे मुस्लिमांना धडे शिकवतायत ना, मग
पेट्रोल वाढलं तरी चालेल वगैरे अशा थाटाची उत्तर आपण काही लोकांच्याकडनं ऐकतो. तर अशा वेळी या आक्रमक हिंदुत्वाचा मुकाबला करताना तुमची या हिंदुत्ववादी राजकारणाबद्दलची मतं नेमकी काय आहेत? तुम्ही कसे याला सामोरे जाणार आहात? सर मला वाटतं की जिथं-जिथं हिंदू-मुस्लिमचा मुद्दा असेल, त्यातून काही चांगलं घडणार नाही. हे आपण मागच्या 12 वर्षापासून बघतोय. मागच्या 12 वर्षापासून आपल्या देशात हिंदू-मुसलमानचं राजकारण चालू आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय? आज आपल्या देशात सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे मागच्या 40 वर्षातली. 40 वर्षात आपल्या इथं सगळ्यात जास्त बेरोजगारी झालेली आहे. कशामुळे? कारण की आपल्या जी सत्ता पक्ष आहे त्यांचं फोकस कुठे हिंदू-मुस्लिम पॉलिटिक्सवर आहे. हं. आणि आपण जर बघायला गेलं महागाई वाढलेली आहे. तरी काय चालू आहे? हिंदू-मुसलमान. महागाई वाढली तर आपण काय करतोय सर? पाकिस्तानमध्ये किती महागाई वाढली ते दाखवतोय. अरे पाकिस्तानमध्ये महागाई वाढली हे बघून आम्हाला गोष्टी स्वस्त भेटणार आहेत का? हं, हं. तिथं महागाई बरोबर. वाढल्याचं आमचं काय घेणं-देणं? तिथं बरोबर. पेट्रोल महाग झालं. मी काही लोकांना बोलताना पाहिलेलं आहे, की आपल्या इथं फक्त ₹3च वाढलं, पाकिस्तानमध्ये ₹10 वाढले. अरे पाकिस्तानमध्ये ₹10 वाढले तर त्याचा मला काय फायदा होणार आहे? हं, माझे तर ₹3 जास्त चालले ना इथं. मला तर इथं हं, पेट्रोल भरायचंय. हं. तर हे काही जे प्रत्येक गोष्टीत हिंदू-मुसलमान करून, पाकिस्तान करून जे हे आहे ना सर मला वाटतं, हे नुसतं पब्लिकला डिस्ट्रॅक्ट करतायत स्वतःच्या फेल्युअरपासून. ओके. आणि इट इज व्हेरी इझी टू मॅनिप्युलेट द पीपल इन द नेम ऑफ रिलिजन. ओके. आणि सध्या तेच चालू आहे. लोकांना धर्माच्या नावाखाली मॅनिप्युलेट केल्या जाते. जेणेकरून असं आहे की लोकांना जरी खायला काही नसेल, नोकरी जरी नसेल, हं. तरी लोकांना असं दाखवतंय की नाही बघा, तिकडं आम्ही पाकिस्तानची काय हाल चालू आहे, मुसलमानांची काय हाल चालू आहे. अरे, जर मुसलमानांची तुम्ही घरं तोडसाल, त्याच्याने तुमचं घर हं, मोठं होणार आहे का? तुमची बिल्डिंग हं. 2 मजल्याची, 3 मजल्याची होणार आहे का? नाही होणार आहे ना. बरोबर. हं. तुमचा काय फायदा आहे त्याच्यात? बरोबर. आणि या देशाचा इतिहास आहे. जेव्हा या देशात असं विभाजन करण्यात आलेलं आहे, देशाचं नुकसानच झालेलं आहे. ह्या हं. देशात चांगली एक गोष्ट तेव्हाच घडली, जेव्हा सगळी लोकं सोबत आली. आपलं स्वातंत्र्याचा लढा, जेव्हा सगळ्यांनी मिळून एकत्र याचा निर्णय केला, तेव्हाच जाऊन आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे ना. बरोबर. तर यातून आपण आपल्या इतिहासातूनच आपण काहीतरी शिकलो पाहिजे. ओके. पण काल तुमचे जे 3 प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली, तर हं, त्याच्यामध्ये एकही महिला नाहीये याच्याबद्दलचा सुद्धा एक प्रश्न तिथं विचारला हं, गेला. कारण म्हणजे हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे, की जो तुम्ही तुमच्या हं, वेबसाईटवरती अजेंडा जाहीर केला होता, हं. त्याच्यामध्ये महिला आरक्षण 33% नको, तर 50% असलं पाहिजे असं म्हटलेलं होतं. बरोबर. तर या चळवळीमध्ये अ, किती म्हणजे फिमेल रिप्रेझेंटेशन आहे? तुम्हाला त्याच्याबद्दल काय नेमकी पुढची स्थिती दिसतीये? नाही सर, मी पूर्णपणे हे मान्य करतो, की असलं पाहिजे आणि मी त्यावर क्लॅरिफिकेशन काल लगेच टाकलं होतं, जेव्हा लोकांनी यावर बोलणं सुरू केलं होतं, की आमच्या टीममध्ये ज्या काही महिला आहे, हं. मी स्वतः त्यांना ऑफर केलं होतं, की तुम्ही स्पोक्सपर्सन बना. धिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू टू कम फॉरवर्ड अँड बी द फेस ऑफ द पार्टी. त्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही पाहिले तुझ्यासोबत काय होतंय. बरं. तुला धमक्या भेटतायत, तुझ्या परिवाराला धमक्या भेटतायत हं. आणि तू एक मुलगा आहे म्हणून बहुतेक तू हे सहन करू शकतो थोडं स्ट्राँगली. पण बरं. एका मुलीला त्यापेक्षा जास्त वाईट अटॅक्स होता एका मुलीवर. हं. मला तरी फक्त जीव मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. पण आपण सगळ्यांनी पाहिलं, की मागच्या 10 वर्षात जेव्हा कोणती मुलगी एखाद्या मुद्द्यावर बोलते, तिला कशा प्रकारचे शब्द वापरले जातात. हं. तर त्या मुलींचं असं म्हणणं होतं, की आम्ही इन्व्हॉल्वड राहू, आम्ही सगळं काम करू, पण सध्या तरी आम्हाला पुढे यायचं नाहीये, कारण की सध्या रिस्क खूप जास्त आहे. आमच्या फॅमिलीलाही रिस्कमध्ये आम्ही टाकायला तयार नाहीये. बरं. तर आणि त्यानंतर मी म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच अपील करतो, ज्या मुली हा व्हिडिओ बघत असतील, कोणालाही इंटरेस्ट असेल आमच्या कॉकरोच जनता पार्टीसोबत काम करायचं, प्लीज आम्हाला मेसेज करा आमच्या Instagram पेजवर. आम्ही सगळ्यांना ओपन आहोत आणि जसं मी सांगितलं 15 दिवस झालेले आहे सर. तर त्यामुळे आम्ही अजून संघटन बनवतो, जे आमचं बनलंय आणि फायनल झालंय असं नाहीये. ही 3 तर ओके. फक्त सुरुवात आहे आणि मी तुम्हाला आज गॅरंटी देऊन जातो. इथून पुढे ज्या काही अनाउन्समेंट होतील तुम्हाला त्याच्यात महिला नक्की दिसतील. ओके. आणि कोण-कोण लोक नेमके जॉइन होतायत, उत्सुक आहेत या चळवळीसोबत असोसिएट करायला? कारण सोनम वांगचुक यांचं नाव आम्ही ऐकलं, प्रकाश राज यांनी सुद्धा एक ट्वीट केलेलं आहे. तर असे अजून कोण लोक आहेत, की जे तुम्हाला स्वतःहून अप्रोच होतायत आणि सांगतायत, की आम्हाला आवडेल नाही, तुमच्यासोबत? याच्यात तर मला बऱ्याचशा लोकांचं महाराष्ट्रातून खास करून खूप समर्थन भेटलेलं आहे. अंजली दामनिया जे आहेत मॅडम, ओके. त्यांनी समर्थन दिलं. ते येता पण आहे दिल्ली एअरपोर्टला ज्या दिवशी मी येतोय. हं, नंतर हं. आपले विश्वंभर चौधरी सर आहेत, त्यांनी समर्थन बरं, दिलेलं आहे. असीम सरोदे सर आहेत, त्यांनी समर्थन दिलेलं आहे. बरं. आणि संजय हेगडे सर जे आहे, जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत, हो. त्यांनी समर्थन दिलेलं आहे. आणि प्रशांत भूषण सरांनी पण आमच्या समर्थनात ट्वीट केलेलं आहे. तर ओके. असे जे मोठे चेहरे आहेत, जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, ते सगळेच आमच्या समर्थनात आहे सर.
ओके. आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा जर एक पहिला मुद्दा आहे, तर याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचं जे युवक काँग्रेस संघटन हं, आहे, ते सुद्धा रस्त्यावरती आंदोलन करतंय. त्यांचं म्हणणं आहे, की आम्हीही या सगळ्यावरची लढाई जी आहे, ती हं. रस्त्यावरती लढतोय. तर त्याच्याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे? काँग्रेस ही लढाई आक्रमकपणे लढतेय का? नाही, नाही सर, ॲब्सोल्युटली लढलंच पाहिजे त्यांनी. ते लढतायत मीही बघतोय, मलाही दिसतंय अँड दे शुड हं, डू इट. कारण की काय ना सर, जोपर्यंत सगळे मिळून यावर काही करणार नाही ना सर, तोपर्यंत राजीनामा होणार नाही. कारण की यांनाही दिसतंय, की सगळेच लोक ना असे खूप वेगळे-वेगळे झालेले आहेत. आणि हं. कोणी कोणत्या कोपऱ्यात, कोणी कोणत्या कोपऱ्यात आंदोलन करते आणि त्यामुळे ते कोणाला आणि मेनस्ट्रीम मीडिया ब्लॅकआउट करून टाकते सर. तुमच्या चॅनलवर मी येतोय, मला आज तक वाले बोलवतायत, इंडिया टुडे वाले बोलवतायत, मी नाही चाललोय सर तिथं. हं, हं, मला हं. रिपब्लिक वाले 10 दिवसापासून इंटरव्ह्यू मागतायत. आता ह्या इंटरव्ह्यूच्या आधीच मला मेसेज आलेला रिपब्लिकवरनं, पण मी म्हटलं ओके. मी जाणार नाही. हं, 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 हं. तर काय होतं ना सर, एक मेनस्ट्रीम मीडिया जे आहे, जे अपोझिशनला अजिबातच दाखवत नाहीये. हो. अपोझिशन काँग्रेस असो, समाजवादी पार्टी असो, दुसरे कोणते पक्ष असो, ते सगळे या मुद्द्यावर प्रोटेस्ट करतायत सर, पण दाखवतच नाहीये कोणी. हं, हं. तर जे बरोबर. लोकं करतायत, आय एम इन टोटली सपोर्ट ऑफ देम आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की जर आपण सगळे सोबत मिळून जर एक प्रोटेस्ट केला, तर हं. हे सरकार राजीनामा घेऊनच राहील. पण काय आहे ना, आपण जेवढे-जेवढे वेगळे करत जाऊ, तेवढं ह्या लोकांना एक असं दिसेल की नाही ठीक आहे, हे कोपऱ्या-कोपऱ्यातच करतायत आणि जास्त लोकांना काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना एक ती थोडी एक साइड भेटून जातीये, एक बाजूने निघून जायला. बरं. पण वारंवार तुमच्या या सगळ्या मूव्हमेंटची तुलना जी आहे, ती हं, अण्णांच्या आंदोलनाशी होताना दिसते हं, आणि त्या हं, आंदोलनानं एका वर्गाची निराशा केली. त्यांना असं वाटलं होतं, की हं, हे अशा पद्धतीचं आंदोलन आहे, पण हं, नंतर त्याचा अल्टिमेटली फायदा जो आहे, तो या शक्तींना झाला, असं एक हं, साधारणपणे नॅरेटिव्ह त्याच्याबद्दलचं असतं. हं, आणि म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वी मी सोशल मीडियावरती एक कमेंट बघितली, की जेव्हा सोनम वांगचुक तुमच्यासोबत येतायत, हं. तेव्हा सोनम वांगचुक हे तुमचे अण्णा आहेत. अशा पद्धतीची सुद्धा काही लोकांनी त्याच्यामध्ये तुलना केली. तर त्या सगळ्याला तुम्ही कसे उत्तर देणार आहात? तुमची मतं त्याच्याबद्दलची काय आहेत? नाही सर, माझं फक्त एवढंच आहे, की एवढंच म्हणणं आहे त्याच्यावर स्टुडंट्ससोबत जेन्युइनली चुकीचं झालेलं आहे. हा जो राग आहे तो जेन्युइन राग आहे लोकांचा. हं, यांना तुम्ही मागं काय झालं आणि कोणाच्या याच्या मागे कोणाचा हात काय या कन्स्पिरसी थिअरीजमध्ये जाऊ नका. तुम्ही हं. जो राग आहे स्टुडंट्सचा तो बघा, जे मुद्दे आहेत स्टुडंट्सचे ते बघा. तुम्ही त्यालाही खोटं बोलू शकता का? म्हणजे जे जे काही करोडो स्टुडंट्स मी आता सांगितले नीट, सी-बी-एस-ई, सी-यू-ई-टी, एस-एस-सी, जी-डीचे आहे. ते मुद्दे खरे आहेत. ते मुद्दे खरे असल्यामुळेच हे आंदोलन खरं आहे. जर हे मुद्दे नसते सर, तर हं. तुम्हाला खरंच वाटते का जर हे एवढे लोकांचे मुद्दे नसते स्टुडंट्सचे किंवा एवढी बेरोजगारी नसती, तर कॉंग्रेस जनता पार्टीला एवढं समर्थन भेटलं असतं का? बरोबर. नसतं भेटलं. हं, हं, हं. तर जे इश्यूज आहे आपण त्या इश्यूजवर फोकस केलं पाहिजे. ओके. अ, आता हे जे सरकार आहे, त्यांचा जन्मच मुळात आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणजे एकदम बरोबर. आंदोलनाला तर आता या आंदोलनाचा आपल्याला काय धोका असू शकतो, याची कल्पना त्यांना पुरेपूर आतून असणार. त्यामुळं ज्या पद्धतीनं काँग्रेसनं अण्णांचं आंदोलन हाताळलं होतं, त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं हे सरकार हाताळणार, हे तर आपल्याला उघड दिसतंय. तर अशा वेळी जर समजा सरकारनं चर्चेसाठी बोलावलं तुम्हाला हं. या सगळ्या याच्यामध्ये, तर जाण्याची तयारी असणार का? आणि कुठल्या मुद्द्यांवरती सरकारसोबत चर्चा होऊ शकते? एका कंडिशनवर जाऊ, इफ दे आर रेडी टू सॅक द एज्युकेशन मिनिस्टर. जर एज्युकेशन मिनिस्टरचा राजीनामा येत असेल, तर आम्ही नक्की चर्चेला जाऊ. तोपर्यंत नाही. ही अट मान्य तोपर्यंत होईल. नाही. धिस इज द क्लिअर डिमांड सर. 5 मुलांनी सुसाईड केलेली आहे. त्याच्यासाठी जबाबदारी कुठे ना कुठं कोणाला ना कोणाला घ्यावीच लागेल आणि नुसतं काही अधिकाऱ्यांना ट्रान्सफर करून चालणार नाही. ओके. मुलाखतीच्या शेवटी थोडंसं म्हणजे आता महाराष्ट्रातनं आहेस तू, मराठी आहेस, तर फक्त जाता-जाता तुझं शिक्षण जे आहे, ते सगळं संभाजीनगरमध्ये झालंय. कुठं झालंय नेमकं? पुण्यात झालंय? काय नाही कशी सर, आहे? 11वी-12वी पर्यंत म्हणजे माझी स्कूलिंग आणि 11वी-12वी माझं संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर बरं, मी अंडर ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात गेलेलो. तिथं बरं, मी मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम केलं आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला गेलेलो आम आदमी पक्षासोबत काम करायला. मला एक इंटर्नशिपमधून तिथं एक अपॉर्च्युनिटी भेटली आणि त्यानंतर मी 2-3 वर्ष काम केलं त्यांच्यासोबत. बरं, आणि त्यानंतर दिल्लीत काही वर्ष राहिल्यानंतर मी खूप लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये आलो. माझ्यासोबतची जी बरीचशी मुलं होती, जे काम करत होते किंवा जे काही मित्र बनले, ते सगळे कुठे ना कुठं अब्रॉडला जायचा प्लॅन बनवत होते. बरं. मग तिथे जाऊन मला एक कॉन्फिडन्स आला त्यांच्यासोबत बोलून, की हे लोकं जर चालली तर मीही जाऊ शकतो. ओके. आणि मग त्यामुळं मी इकडं यूएसएला आलो आणि मागच्या 2 वर्षापासून मी इथेच आहे सर. बरं. आणि जेव्हा तो एक पहिला व्हिडिओ तुम्ही टाकलेला होता, की आता जंतर मंतरवरती आंदोलन करणार आहे. त्यावेळी गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि नेहरू
ही नावं तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेली होती. तर हे 4 आदर्श कायम डोळ्यासमोर असणार आहेत? कायम सर, कायम. म्हणजे आंबेडकर सरांचं सांगायचं झालं, की बाबासाहेब आंबेडकर, ते तर माझ्यासाठी पर्सनली खूप मोठे आहेत, कारण की मी स्वतः दलित समाजातून येतो. हं. तर आज मी जे काही म्हणजे मला नाही वाटत मी त्यांच्याशिवाय अमेरिकेला येऊ शकलो असतो. माझे वडील अत्यंत गरीब परिवारात जन्मलेले होते. हिंगोली भागात जन्मले होते. दुष्काळी भाग होता. तर तिथून शिक्षण जे त्यांना भेटलं ते आंबेडकरांनी जे रिझर्व्हेशन दिलेलं आहे त्याच्यामुळेच भेटलेलं आहे. जर त्यांना रिझर्व्हेशनचा फायदा नसता भेटला, तर मला कुठून अमेरिकेला यायची संधी भेटली असती. तर त्याच्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांचा तर नेहमी ऋणी असणारच आहे आणि महात्मा गांधी तर ते ज्यांनी अहिंसाचं आंदोलन चालवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ती एक खूप मोठी गोष्ट होती. कारण की ज्या देशात आपण पाहिले स्वातंत्र्याचा लढा झालाय, खूप सगळ्या जागी व्हायलन्स झालेला आहे आणि त्यानंतर त्या देशांचं काही चांगलं नाही झालेलं आहे. हं. आपला देश एका नॉन व्हायलंटमुळं, मूव्हमेंटमुळं, फ्रीडम मिळाल्यामुळं आज आपला देश स्थिर आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूचं सांगायचं झालं तर सर, खूप सगळे असे देश आहे, जे स्वातंत्र्यानंतर ना सर डिक्टेटरशिपमध्ये बदलले गेले. क्युबाचं उदाहरण पाहिलं आपण, रशियाचं उदाहरण पाहिलं. कारण हं. की काय होतं, एक प्रधानमंत्री असतो, एक प्रेसिडेंट असतो. तेव्हा इलेक्शन कोणी मागत नसतं, काही नसतं. आपल्या देशात तेच होतं. 1950 मध्ये किंवा 47 मध्ये जेव्हा आपण आपल्याला फ्रीडम भेटलं, कोणाला माहिती होतं इलेक्शन काय असतं? हं. लोकांना माहिती तरी होतं आपल्या देशात, की व्होटिंग सिस्टम काय असतं? नव्हतं माहिती. हं. कारण की आपण तेव्हा एक खूपच गरीब देश होतो. पण हं. अशा वेळेतही जेव्हा लोकांना माहिती नव्हतं, एक व्होटिंग सिस्टम काय असतं, तेव्हाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठरवलं, की नाही आपल्याला हा देश एक लोकतांत्रिक देश बनवायचा आहे आणि प्रत्येक माणसाला एक व्होटिंगचा समान अधिकार असला पाहिजे. त्यामुळं हं. पंडित जवाहरलाल नेहरू एक खूप मोठे फिगर आहे या देशाला शेप करण्यामध्ये. हं. आणि ओके. भगतसिंगबद्दल तर मला बोलायची गरजच नाहीये. वयाच्या 23व्या वर्षी ते फासावरती चढले. त्याच्यापेक्षा हं. मोठं सॅक्रिफाईस काही असूच नाही शकत देशासाठी. ओके. मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न अगदी. वारंवार आपल्या इकडे चर्चा नेहमी होत असते, की मोदी नाही तर मग कोण? म्हणजे हं, मोदींना पर्याय कोण? हं. तर मोदी नाही तर मग एक कॉकरोच सुद्धा असू शकतो पर्याय. म्हणजे आता लोकं त्याच सिच्युएशनवर त्याच पॉइंटवर आलेले आहे, की सर इतके वैतागलेले आहेत, की ते एका कॉकरोच जनता पार्टीसारख्या व्यंग्यमधून निर्माण झालेल्या पक्षालाही फॉलो करायला सुरू झालेले आहे. हं, हं. बरोबर. अभिजित, खूप खूप शुभेच्छा पुढच्या तुमच्या या आंदोलनासाठी आणि केवळ देशच नव्हे, जगभरातून सगळे या आंदोलनाकडे लक्ष ठेवून आहेत. कारण एक सीरियस यूथ मूव्हमेंट जी आहे ती या सगळ्या माध्यमातून उभी राहतीये का? हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण याच्यातनं एक तरी दिसलेलं आहे, की या सगळ्या इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या युवकांचा आवाज कुठेतरी दडपला जातोय आणि तो देण्याचं काम या प्लॅटफॉर्मनं केलेलं आहे. ते पुढं कसा शेप घेतंय हे तुमच्या सगळ्यांच्याच निर्णयावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती आमची नजर असेलच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण चर्चेसाठी आणि वेलकम टू इंडिया. थँक यू सर. थँक यू सो मच. थँक यू.